भाड्याचं काय झालं? दादा या महिन्याचा पगार वेळेवर नाही झाला मला. 4-8 दिवस थांबा, जसा पगार होईल का तसा भाडं देऊन टाकतो. रूम करायच्या अगोदरच सांगितलं होतं भाडं वेळेवर मला लागतं. अहो दादा, पण पहिल्यांदाच उशीर झालाय. ते मला सांगू नको. पैसे द्यायची लायकी असेल तर रूम मध्ये राहायचं, नाहीतर रूम खाली करून निघून जायचं. भावा भावा, काय गरीब मित्राला विसरून गेला रे पुण्याला गेल्यावर? असं कसं विसरल यार. बरं ऐक ना, एक काम होतं तुझ्याकडे. अरे पगार नाही झाला यार, रूमचं भाडं भरायचं होतं. अरे नेटवर्क प्रॉब्लेम वाटतं यार, आवाज नाही येते तुझा, आवाज ब्रेक होतोय. हॅलो 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 हॅलो. हॅलो. रूम भाडं भरायचं पैसे लागत होते मित्रा. अरे यार, 1 रुपया नाही खिशात. माझी पेमेंट झाली का लगेच तुझे पैसे देऊन टाकतो. तुला काय सांगू आता, 2 दिवसावर गाडीचा हप्ता आलाय. तुझ्यासाठी काहीतरी केलं असतं यार मित्रा.